कालच्या पावसामुळे झाडाखाली खूप सगळ्या कैऱ्या पडलेल्या होत्या आणि आपण अन्न वाया जाऊन द्यायचं नाही असं जेव्हा म्हणत असतो त्याच वेळेस आपण वेस्टमधून बेस्ट कसं तयार करता येईल हे देखील पाहत असतो. एवढ्या सगळ्या कैऱ्यांचं करणार तरी काय? लोणचं तर आपण कोवळ्या कैरीचं 15 दिवसासाठी खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकत नाही, परंतु अशा पद्धतीचं कैरीचं पन्हं मात्र बनवून ठेवू शकतो. हे पन्हं एकदा तयार केल्यानंतर तुम्ही 15 ते 20 दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि कडकडीत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे पन्हं चुटकीसरशी बनवून तयार होतं. अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलं आहे, करायला सोपं आहे. काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून 15 ते 20 दिवस आरामशीर राहील. आणि चटपटीत कैरीचे खूप सगळे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर एका पदार्थाचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कैरीचे वेगवेगळे पदार्थ देखील आपल्याला माहिती होतील. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन हमखास यशस्वी होणाऱ्या भरपूर टिप्स आहेत. सविस्तर कृती आणि अचूक साहित्य प्रमाण वापरून घरच्या उपलब्ध साहित्यात केलेल्या खूप सगळ्या रेसिपी. त्यामुळे तुम्हाला जर वर्षभर 365 रेसिपी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. आज आपण पारंपरिक पद्धतीचे गूळ घालून केलेले कैरीचे पन्हे कसे तयार करायचे ते पाहूया. खूप जास्त कैऱ्या असल्या तरी आपण म्हटलं 3-4 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवूया आणि त्यामध्ये पियुषचा आवडीचा आज आपण ही कैरीचं पन्हं तयार करणार. आयुषच्या आवडीची महिनाभर टिकणारी आंबट गोड कैरीची चटणीची रेसिपी आपण उद्या दुपारी 12 वाजता पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमची ती रेसिपी मिस होणार नाही आणि नोटिफिकेशन येईल. आता कैऱ्या बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि 10 मिनटासाठी आपण कैरी तशीच ठेवली होती. 10 मिनटानंतर आपण ती छान हाताने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण कैरीला वरील बाजूने चीक वगैरे असतो तर तो सर्व आपल्याला छान असं चोळून काढून घ्यायचा. आता कैरीचं पन्हं करण्यासाठी एकतर कैरीची वरील साल काढून त्यानंतर ती कैरी शिजवली जाते किंवा कैरी तशी शिजवून त्यानंतर शिजवल्यानंतर त्याची साल काढली जाते. अशी दोन्हीही पद्धतीने करतात. तुम्हाला कोणती सोपी वाटते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी तर मात्र कैरीचं वरील देठाकडील भाग कट करून घेणार आहे आणि तशीच कैरी मी या ठिकाणी कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार. मला ती पद्धत सोपी वाटते कारण शिजल्यानंतर तिचा गर काढणं खूप सोपं असं होतं. साल देखील पटकन बाजूला अशी होते. त्यामुळे अगोदर कैरीचा देठाकडील भाग आपण कट करून घेणार आहोत. जर कैरीला खूप बाहेरील बाजूने डाग असेल किंवा बाहेरील बाजूने जर कैरी खराब असेल तर तुम्ही कैरीची साल अगोदर काढून घेतली तरीही चालणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने त्याचा देठाकडील भाग मी काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये मी कुकरमध्येही शिजवत आहे त्यासाठी 1 ग्लास पाणी टाकायचं. त्यावर आपण कुकरचा पॅन ठेवून त्यामध्ये या कैऱ्या टाकून या ठिकाणी 2 ते 3 शिट्ट्या करून कैऱ्या छान अशा शिजवून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून कैरी छान अशी शिजवून घ्यायची. तीन शिट्ट्या करून कैरी छान अशी शिजवून तयार झालेली आहे. आता लगेचच आपण ही कैरी कुकरमध्ये मधून बाजूला काढून ठेवणार आहोत. खूप जास्त गरम आहे त्यामुळे हलकीशी थंड होऊन देणार आहे. त्यानंतर आपण त्याची वरील साल बाजूला काढणार आहोत आणि जो कैरीचा गर आहे तो आपल्याला बाजूला करायचा. मी कैरीचा गर बाजूला काढून ठेवत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्या दुपारी 12 वाजता येणाऱ्या त्याचबरोबर वर्षभर 365 रेसिपीज आपण दररोज दुपारी 12 वाजता अपलोड करतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर कविताज किचनचे मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर 7020162100 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले सगळे घर बसल्या ऑर्डर करू शकता. यामध्ये तुम्हाला कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला, गोडा मसाला, काळा मसाला सगळे मसाले अवेलेबल असणार आहे. लोणचं बनवायचं असेल तर लोणच्याचा मसाला देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळे या नंबरवर तुम्ही संपर्क करून घर बसल्या मसाले ऑर्डर करू शकता. अशाच पद्धतीने आपण सर्व कैरीचा गर काढून घेणार आहोत. गर काढून झालेला आहे. आता आपल्याला हा गर एका वाटीमध्ये मोजून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाचं प्रमाण ठरवणं आपल्याला सोपं जाईल. 1 वाटी कैरीचा गर आहे तर त्यासाठी 1 वाटी एवढा मी गूळ घेणार आहे. गूळ छान असा किसून ठेवलेला आहे. आता तुम्ही जर गुळाचा वापर करणार नसाल तर तुम्हाला साखरेचा वापर करता येईल
किंवा तुम्हाला डायबिटीस असेल, गूळ आणि साखर दोन्हीही स्किप करायचे आहे, तर तुम्ही खडी साखरेचा वापर करू शकता. आता या ठिकाणी 1 वाटी किसलेला गूळ यामध्ये टाकायचा आणि मिक्सरला छान असं दळून घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्हाला जर यामध्ये काळं मीठ वगैरे टाकायचं असेल तर ते टाकू शकता, परंतु मी सगळं काही ज्यावेळेस पन्हं तयार करायचं ग्लासमध्ये त्याच वेळेस टाकते. त्यामुळे मी हे सिरप अशाच पद्धतीचं फ्रीजमध्ये स्टोअर करते. 20 दिवस आरामशीर टिकतं. आणि हे सिरप स्टोअर करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ कोरडी काचेचीच बरणीचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर ते सिरप तुम्हाला या ठिकाणी फ्रीजमध्येच स्टोअर करायचं आहे. पन्हं तयार करण्यासाठीचं सिरप आपलं तयार झालेलं आहे. काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करत आहोत. अशाच पद्धतीने कोकमचं सिरप तयार करून अगदी चुटकीसरशी सरबत तयार करतात. त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ती पाहायला मिळणार आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. खूप छान असं कैरीचं आपलं हे पन्हं तयार करण्यासाठीचं सिरप तयार झालं आहे. 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतं. ते ज्यावेळेस तुम्हाला सरबत बनवायचं त्यावेळेस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर स्वच्छ कोरडा काचेचा चमचा वापरा. लगेचच हे सिरप वापरून आपण कैरीचं पन्हं करणार आहोत. आता या ठिकाणी पुदिन्याचा वापर करणार आहे. तुम्हाला पुदिना वापरायचा नसेल तर स्किप करू शकता, परंतु पुदिनायुक्त आणि वेलचीयुक्त हे कैरीचं पन्हं आणखीनच पौष्टिक तयार होतं. त्यामुळे पुदिन्याची पानं टाकलेली आहे. त्याचनंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते पन्हंसाठीचं सिरप, साधारणतः 2 चमचे टाकलेले आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही हे सिरप कमी अधिक करू शकता. अगदी अर्धा चमच्याला थोडंसं कमी एवढं काळं मीठ आणि थोडीशी वेलायची पावडर टाकलेली आहे. हे सगळं तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. अगदी थंडगार असं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि 2 आईस क्यूब टाकलेले आहे. छान असं मिक्स करायचं आणि चुटकीसरशी आपलं हे पन्हं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाले आवडल्यास नक्कीच घ्या. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कैरीचं सगळ्यात आवडती चटपटीत पदार्थ तुमचा कोणता हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कैरीशी रिलेटेड काही रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे, त्या देखील पाहायला विसरू नका. आणि कैरीच्या लोणच्याची 2 वर्ष टिकणार कैरीच्या लोणच्याची रेसिपी देखील आपण लवकरच पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी छान असं आपलं हे कैरीचं पन्हं आणि गूळ घालून केलेलं हे सिरप तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. हे पहा, खूप छान असं आपलं रंग छान आलेला आहे. परफेक्ट असं हे सिरप आणि पन्हं तयार झालेलं आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.